कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई कधी गेल्या? मला का नाही सांगितलं? इथेच होते ना मी। काय झालं नक्की? तुला काय वाटतं काय झालं असेल माझ्या आई बरोबर? बरोबर मला नाही कळत। असं कसं कळत नाही? जे काही घडलं ते तुझ्या डोळ्यासमोर घडलंय। काय बोलताय तुम्ही शेखर? तुझ्या समोर घडलंय सगळं। एवढी मोठी गोष्ट माझ्या समोर घडली आणि मला कळले नाही, असं कसं होईल? काय काय झालं नेमकं आणि कधी झालं? शेखर मला काहीच कसं आठवत नाही। मला खरंच काहीच आठवत नाहीये। असं वाटतंय की गाढ झोपेतून जागी झाले मी। खूप वर्ष अशीच झोपून होते आणि आता जागी झाले। अंधारातून प्रकाशाकडे येतो ना आपण, तसं काहीतरी झालंय। मी इथे होते आपल्या बेडरूम मध्ये, तुम्हाला बघायला म्हणून मी बाहेर गेले हॉल मध्ये। तुम्ही नव्हतात तिथे। घरात बघितलं, घरात कोणीच नव्हतं। तुम्हाला फोन लावायचा होता म्हणून फोन घ्यायला गेले तर फोनच नाही सापडला मला, म्हणून तुम्हाला शोधायला बाहेर पडले। कुणीच भेटला नाही तुम्ही। मी परत घरी यायला निघाले, पण येताना आठवणीने गजरा घेतला शेखर। कारण आपल्या लग्नानंतर असा एकही दिवस गेला नाही की मी गजरा घातला नाही। तुम्हाला आवडतो म्हणून मी रोज गजरा घालते। गजरा घेऊन मी घरी आले आणि आईचा फोटो बघितला शेखर। धक्का बसला मला कळेना की कसं झालंय। हे कसं झालं आणि मला कसं नाही कळलं? आणि तुमच्या सगळ्यांची वाट बघत बसले होते मी। तुम्ही आलात सगळे आणि काहीतरी वेगळंच वागायला लागलात माझ्या बरोबर। कोणीच काही नीट बोलला नाही। तुम्ही पण माझ्याशी नीट बोलला नाही शेखर। काय 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 झालंय मला प्लीज सांगा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।